तर मंडळी आत्ता वाजलेत सकाळचे 9 आणि मी निघालो आहे गुहागरला, कारण थोडंसं एक काम आहे तिकडे त्या साईडला शृंगारतळीजवळ. आणि आज आपण जाणार आहोत ह्या चेतक EVने. खूप दिवसांनी बाहेर काढली आहे. आज त्याची आपण रेंज टेस्ट करूया. आत्ता मी तिला चार्ज केली आहे, तर किती % चार्ज झाले पहिले बघूया आणि मग आजचा जर्नी आपला खरा आहे बरोबर 60 ते 65 किलोमीटरचा. आणि तुम्ही बघू शकता ही रेंज किती दाखवते आहे. फोकस 86 किलोमीटर रेंज दाखवते. 100% झाली आहे. कंपनीने तर 132 दिलेलं, पण आता ही 86च दाखवते. तर आपण बघूया आता काय होतं आहे. आज एकदम थ्रिल होणार आहे, कारण जर पूर्ण रिटर्न जर परत आली नाही तर आपल्याला मध्ये कुठेतरी चार्जिंगला लावावी लागेल. सो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जर्नीला आपण सुरुवात करूया आणि जाऊया, बघूया आता कुठपर्यंत आपली गाडी पोचते आणि कसं काय आपलं जर्नी होतं आहे. चलो. तर आता जाता जाता तेवढ्यात पाऊस आला म्हणून एका बाजूला थांबलो आहे. आणि नेमकं आता काम होतं आपलं. आज सगळे गुहागर साईडचे होमस्टे आपल्याला व्हिजिट करायचे होते, तर ते काम होतंच म्हणून निघालो. आणि म्हटलं थोडंसं थ्रिल करूया की आज आपण स्कूटी चेतक घेऊन जाऊया. किती किलोमीटर जाते आणि रिटर्न येते ते बघूया म्हणून निघालो आहे. आणि पुढे पाऊस दिसतो आहे, सो इथे थांबलो आहे एका बाजूला. तर आम्ही पोचलो आहे उमरोळी. उमरोळी क्रॉस केलं आणि शृंगारतळीपर्यंत जाणार आहोत. आणि मेन म्हणजे चार्जर नाही आणला आहे मी गाडीचा, त्याच्यामुळे कोणाकडे आपण चार्जिंगला लावू पण नाही शकत आहे. आता जे होईल ते होईल. आज कळेल आपल्याला देवाची साथ किती आहे. त्याच्यामुळे बघूया आता जाऊन कुठपर्यंत जातो आहे आणि कसं होतं आहे. पूर्णच टेन्शन आहे आज रिटर्न यायचं. मजा आहे ना. चला. पावसाने आम्हाला थांबवून ठेवलं इथे. पाऊस पडतोय थोडा थोडा, त्याच्यामुळे पुढे पण जाता येत नाही आहे. गरम गरम वडापाव खातो आता आम्ही. तर आता पाऊस येतोय म्हणून इथे थांबलेलो. तर गरम गरम वडापाव घेतला खायला. आता तिथून अजून 10 किलोमीटर जायचं आहे. बाबा जरा म्हणतात की परत रिटर्न जाऊया, नाही तर आपल्याला घरी जाताना येणार बॅटरी डाऊन होईल पूर्ण गाडीची. पण नाही, आम्ही 10 किलोमीटर अजून पुढे जातो आहे आणि बघू काय होतं ते. चलो. आता अजून साधारण रेंज दाखवते 52 आणि आम्ही अजून शृंगारतळीला पोचायचो आहे. आणि रिटर्न आम्हाला 40 किलोमीटर्स अजून आहे आपलं घर आजवळ. तर बघूया काय होतं आहे. आम्ही बाहेर
बाहेर तर पडलोय. आता शृंगारतळीवरून आम्ही निघालोय आणि साधारण 34 किलोमीटर आजोळ आहे बरोबर इकडून. आणि माझ्याकडे आता रेंज आहे बरोबर 48 किलोमीटर्स. बघूया कुठपर्यंत पोहोचतोय. आणि बॅटरी चार्जिंग 55% आहे. पावसासारखं झालं आता, पाऊस लागेल की नाही माहीत नाही. आता शृंगारतळीवरून निघालोय आणि बरोबर कुठे रामपूरच्या आधी पाऊस लागलाय, त्याच्यामुळे थांबलोय. आणि आता तुम्हाला एक गंमत दाखवतो. आता मॅप लावून तुम्हाला दाखवतो किती किलोमीटर आपला आजोळ आहे आणि आपली रेंज किती आहे. आता एकदम धाकधूक व्हायला लागली आहे. कसं पोचू आपण घरी आणि काय होईल हे बघा. हा पाऊस आहे आणि इथे रेंज किती दिसते आपल्याला, 28 किलोमीटर, 35% बॅटरी आहे. आणि मला आता हे बघा जायचं आहे बरोबर 27 किलोमीटर आणि इथे आहे 28 किलोमीटर आपली रेंज आहे. तर आता राम भरोसे आपण जाऊया. काय होणार आहे कसं होणार आहे काहीच माहिती नाही आहे. कदाचित गाडी बाजूला पण लावावी लागेल आणि रिक्षा करून पुढे जावं लागेल. रिक्षा नाही मिळाली तर किती किलोमीटर राहत आहे तेवढी पदयात्रा करायला लागेल. आता बघूया. तर आता 5 किलोमीटर राहिलेत आणि मला वाटत नाही मी पोचू शकेन, कारण अजून खूप डिस्टन्स जायचं आहे. सो मजा नाही आहे. इलेक्ट्रिक गाडी फेल आहे, कारण त्यांनी दाखवलेलं 80 किलोमीटरचा. आत्ता आमचे किती झाले तर मी अजून चेक नाही केले, त्याच्यामुळे किती जाईल ह्याचा काहीच अंदाज देता येत नाही. बघू. तर बाबा नेमके ते चढ होता म्हणून बाबा उतरलेले. सो फायनली 0 किलोमीटर रेंज, 0 बॅटरी चार्जिंग आणि आम्ही आहोत आत्ता बरोबर पाचाड म्हणून इथे गाव आहे, तिकडे थांबलोय. आणि बॅटरी फुल डाऊन झाली आहे. आता काहीच ऑप्शन नाही आहे. सो आता जुगाड करूया आपण काहीतरी. कोणतरी गाडी थांबवून तिला सांगूया आम्हाला लिफ्ट द्या किंवा टो करायला. बघूया काय होतंय. तर आता दुष्काळात 13वा महिना आला आपल्यावर. आपल्याला अजून 8 किलोमीटर जायचं आहे आणि काहीच सोर्स नाही आहे रस्त्यात. मी अशा ठिकाणी आहे की माझ्याकडे रेंज पण नाही आहे आणि 15% बॅटरी आहे. आता जो येईल त्याला फक्त मी टो करायला सांगू शकतो, एवढा एकच ऑप्शन राहिला आहे. हे बघा, ही गाडी आहे, हे बाबा आहेत आणि हे आम्ही इथे उभे आहोत रस्त्यावर. तुम्हाला काय सुचत असेल तर मला ऑप्शन सांगा, पण ते ऑप्शन सांगून पण तुम्ही काहीच नाही करू शकत. आणि तुम्ही फक्त व्हिडिओचा आनंद घ्या. आता या आम्ही कसे घरी पोचतो ते आता दाखवतो. बॅटरी, मोबाईलची पण बॅटरी फक्त 15% आहे, पण मजा येते आज आम्ही. म्हणून मी सकाळी स्टोरी टाकलेली, आज कुछ तुफानी करते, आणि ते आमचं तुफानी झालंय. काय करायचं. रस्ता बघा कसं सुमसान आहे आणि आम्ही इथे भटकतोय. आजूबाजूला वाघ बीक पण असू शकतो या जंगलात कुठेतरी. आणि मेन म्हणजे रेंज नाही आहे इथे कुठेच. रेंज नसणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे. समोर फोन करतोय पण फोन कट होतोय. 1 सेकंदात फोन लागतायत पण लगेच कट होतोय तो. आता बघू कोण येतंय का, वाट बघूया. आणि आलंच तर देवच मिळायला भेटलाय आपल्याला असं होईल आता. चलो बघत राहा. देवासारखा हा देवच धावून आलाय आम्हाला, कारण त्याच्याकडे रस्सी पण आहे बांधायला आणि सगळं आहे. त्याच्यामुळे
मिळाली मदत 10 मिनिटात. आता याला बांधतो आणि जातो. 15 मिनट में रुका था इधर ही और कोई नहीं था. मैं एक को रुकाया तो कोई नहीं आया और मेरा वीडियो जाता है यूट्यूब पे, इसलिए बोला अभी वीडियो डाल देता हूँ मना किया अच्छे से. बघू आता चांगले आपल्याला वेळ आलेत. आता इथे बांधतील आणि आपण घेऊन जाऊया. बांधने का कहाँ पे? इधर भी आप इधर इधर बांधेंगे. इधर ये टूट तो नहीं जाएगा? ये टूटना नहीं चाहिए बस. ये देखो ये है. हाँ ये आगे ले लो. एकदम भगवान जैसे मिल गए आप. कोई दिक्कत नहीं यार. मन ये टूटना नहीं चाहिए और कुछ नहीं. नहीं खुलेगा तो नहीं वो रस्सी. वो टूटना नहीं चाहिए बस अपने. इसको नहीं ना ये नहीं कोई दिक्कत नहीं. बस इंडल की व्यवस्था ही संभालना आप. हाँ हाँ. तर अशा प्रकारे आता टो केली आहे आणि आम्ही जातो. बघू कुठपर्यंत जाता येतं. STR है STR. चलो थैंक यू भाई. अब इधर किधर से जाओगे? देखूंगा किसको तो वैसे तो करने को बोलूंगा, नहीं तो किसको तो बुला लूंगा. बुलाओ फिर. कोई तो करने नहीं देगा आपको. हाँ कोई करेगा नहीं कोई इसमें. वो चार्जिंग का है ना, वो पूरा चार्जिंग चार्जिंग खत्म हुआ. हाँ पेट्रोल रहता तो किसको तो पेट्रोल लाने का बोल देता है. पेट्रोल तो मैं ही दे देता आपको. पेट्रोल का कोई दिक्कत नहीं. पेट्रोल में 1 लीटर. आता त्याने मला आपल्या फाट्यापर्यंत सोडलंय आणि फाट्यानंतर आता इथे कोण नाही आहे. एकटाच आता फिरतोय. आता कोणाची तरी मदत इकडे येईल आणि मग नंतर पुढे बघूया आपण कसं काय आता करायचं ते. वाट बघतोय की कोणीतरी आपल्या मागून येईल आणि परत तिथपर्यंत निदान उंबळी फाट्यापर्यंत टो केलं की आतमध्ये 2 किलोमीटर कसाही जाता येईल. तो काय बोलायचं आता. मजा आली आणि एक्सपिरियन्स झाला आहे हा. आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स आहे EV-वरचा की रस्त्यात बंद पडली आहे. चेतक तूने क्या किया? ऐसे चार्जिंग खत्म कैसे की तूने? जाऊ दे. तिला पण भूक लागली असणार शेवटी. तिचं संपलं आता काय करणार ती तरी. काय करायचं. देव कोणती परीक्षा घेतोय ना कळत नाहीये. पण मार्ग पण तोच काढतोय. सगळं तोच करतोय. आता इथे अजून एक गाडी आली आहे. आता बघू हे टो करतात का आपल्याला. आत्ता हे भेटलेले पण त्यांना काय तो म्हणजे आपण म्हणतो असं पाय लावून जायचं. ते पाय लावायचं आणि आपली गाडी सुरू राहील तसं काय त्यांना जमत नव्हतं. ते सगळे म्हणतात रस्सी असेल तर बरं होईल. पण नेमकं रस्सी त्याच्याकडून घ्यायला हवी होती. ते काय आपलं डोकं चाललं नाही की बाबा मला रस्सी दे मी तुला आणून देतो असं सांगू शकलो असतो. बघूया. पण देव कसली तरी आपली परीक्षा घेतोय. पण पास पण आपण नक्की होणार ह्याच्यात ही खात्री आहे. कारण मार्ग पण तोच दाखवतोय. होईल एवढं आलोय. जेव्हा 8 किलोमीटर गाडी बंद पडली आणि मी 4 किलोमीटर इथपर्यंत आलो म्हणजे अजून 4 किलोमीटरचा मार्ग पण तो दाखवेलच काहीतरी. पण याचा अर्थ असा नाही की आपण हातावर हात घालून बसून राहायचं. जे येतील त्यांना विचारायचं काम तर आपण करूच शकतो. बाकी सगळं वरच्याच्या हातात आहे. बघत राहा. घरी तर नक्की पोचणार. लेट्स होप फॉर द बेस्ट. मला सांगा अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही सापडला असतात कोण तर काय 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 केलं असतं हे मला ह्या इथे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण बघू ना कोणाकोणाचं काय काय डोकं चालतंय. असं असं आपण करू शकलो असतो. हे करू शकलो असतो. चालवा जरासं डोकं चालवा.
मी तर चालवतोय इकडे बसून, पण आता प्रश्न असा आहे की अशा गावामध्ये मदत मिळणं खूप कठीण जातं. त्याच्यामुळे देवावर पूर्णच्या पूर्ण विश्वास ठेवायचा आणि चालत राहायचं. जे होईल ते चांगलंच होईल. बघा, तुम्ही कमेंट करा आणि सांगा काय काय केलं असतं. असं सुनसान रोड आहे आणि मेन म्हणजे हीच गोष्ट जर इथे रात्री घडली तर आपण काय हालत असती ना. आत्ता काही वाटत नाहीये. कोण विचारायला आलं नाही, पण हा बुबू माझ्यासाठी विचारायला ये 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 आपण गाडी ढकलूया. ये तू ढकलतो गाडी ढकलतोस का? ही बाई ढकलायची आहे. ये चल, ये दोघं ढकलू. चल तरी आता साधारण 1 किलोमीटर मी ढकलत आणण्याचा प्रयत्न केला आहे. थोडंसं पुढे आलो आहे. आता वाट बघणं सुरू आहे, कोण मदतीला येते. आणि आपली गाडी मदतीला आली आहे. हे बघा, सो आता मदतीला आजोची गाडी आली आहे. तर रस्सी बांधतो. आता आपला हक्काचा माणूस लक्षात आलाय. आता आपली गाडी पुढे जाणार आहे. घरी नेऊ दे. दोन्ही घेतले ना. छोटी करा, याच्यात घाला की काम झालं. ती येईल बाहेर. अहो मगाशी ह्याच्यातच घातली. हे बाहेर येईल. अहो मगाशी मी आणली अरे एवढ्या बाहेर लांब. यायला असा घाल. हो याला लागेल. नाही लागत, नाही लागत. कशी लागत? हे डबल घे. हा, याच्यात घाला, येणार. थांब जरा, तू थांब. काय खरं, कुठे बांधू आहे? तू आधी वळून घे ना सगळी. सगळे वळू दे, दोन्ही टोका सारखं वळू दे. एवढं अंतर मला राहिलं ना. हेल्मेट घाला, लक्षात का द्या. मी मागं बसतो ना. नको, वजन येतं. वजन येऊ दे ना. तर आता झालंय आणि आम्ही निघालोय. आमची गाडी आता जाईल पुढे. चला चला बिंदास. दोन्ही हात ना. तर फायनली आता आजोळमध्ये पोचलो आम्ही. पोचून आता गाडी परत चेतक चार्जिंगला लावली आहे आणि एवढी सगळी मेहनत करत करत आता घरी पोचलो. आता गाडीबद्दल आज फर्स्ट टाईम मी रिव्ह्यू देतो आहे की कंपनीने आपल्याला सांगितलेलं साधारण 132 किलोमीटर जाते. पण चला आपण मानून घेऊ की बाबा घाट सेक्शनमध्ये 110 जाईल. पण त्याहूनही कमी मी 100% सकाळी चार्ज केलेली होती गाडी. त्याचा पण पहिलेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल 100% गाडी चार्ज झालेली होती. आणि आपल्याला फक्त 86 किलोमीटर मिळालं. आणि 86मध्ये पण ते घाट सेक्शनमध्ये ती अजून रेंज कमीवर आली. त्याच्यामुळे आपण म्हणजे कोणी असं त्या हिशोबाने जात असेल तर खरंच स्वतःसोबत चार्जर मेन तर ठेवा आणि नंतरच ट्रॅव्हल करा कुठेही. सो बजाजला हा माझा एक सजेशन आहे की ह्याच्यावर काम केलं पाहिजे तुम्ही. नाहीतर कठीण आहे आपल्याला पुढे ह्याच्यासोबत. आता मी पण विचार करणार की मला लॉंग टूर जर करायची तर मी कशी करू. कारण जी तुम्ही रेंज दिली आहे त्याच्याहून कमी रेंज मिळते आता. एक तर तुमच्या सिस्टीमच्या ह्या काहीतरी फंक्शनमध्ये प्रॉब्लेम आहे. त्याच्या सॉफ्टवेअर वगैरे तुम्ही चेक करा. मी हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे आणि बाकीच्यांना कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच पुढचे आपण अजून काही काही व्हिडिओ देत राहूया, प्रयत्न करतो मी. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून.